नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, मी एक आरोग्यसेवक आहे आणि 2025मध्ये मे महिन्यामध्ये माझी जॉईनिंग झालेली आहे आणि सप्टेंबरमध्ये मला माझा पहिला पगार मिळाला होता. तर त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी अभ्यास कसा केला होता, त्यानंतर तुम्हाला काय काय वाचावं लागेल, हे सर्व मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय असतं ती म्हणजे पेमेंट. त्याच्याबद्दलच आपण हा व्हिडिओ इथं बनवलेला आहे. तुम्हाला किती पेमेंट मिळणार आहे, किती तुमच्या हातामध्ये येईल, किती कटेल, सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक ऊर्जा मिळेल, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये अजून चांगल्या प्रकारे तयारीला लागाल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आहे पेमेंट स्लिप आणि याच्यामध्ये जी काही महत्त्वाची जी माहिती आहे ती मी हाईड केलेली आहे. जसं की सेवार्थ आय डी असेल, DCPS अकाउंट नंबर असेल, नाव असेल, राईट, त्यानंतर लोकेशन असेल. बघा, ही पेमेंट स्लिप जर बघितली तर तुमच्या काय लक्षात येतं इथं. बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर सर्वात अगोदर सुरुवातीला तुम्हाला इथं बघा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजेच MPW म्हणजेच आरोग्य सेवक सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर त्याची ही पेमेंट स्लिप आहे. आता बघा, ही चालू स्लिप बघा कधीची आहे तर सप्टेंबर 2025ची आहे. लेटेस्ट सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, पे कमिशन जर बघितलं तर 7 पे कमिशन आहे आणि S8 आहे. तुम्हाला माहीत असेल आता S9 झालेलं आहे, ते पण तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. आता हे सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर तुम्हाला इथं बेसिक मिळतं. बेसिक किती आहे आरोग्य सेवकला तर 25,500 रुपये, बरोबर. त्यानंतर HRA तुम्हाला मिळतो 2,250 रुपये, हा 10% आहे माझ्या बेसिकच्या, तुम्हाला एवढाच मिळतो. त्यानंतर D आहे बघा इथे 14,025 रुपये. त्यानंतर काही अलाउन्सेस आहेत इथं 13,500 रुपये. ट्रॅव्हल अलाउन्स आहे 1,500 रुपये आणि ग्रॉस ॲडजस्टमेंट 5,534 रुपये. म्हणजे असा एकूण जर बघितला किंवा टोटल पेमेंट जर बघितली किंवा ग्रॉस पेमेंट जर बघितली तर 50,459 रुपये तुम्हाला मिळतात, बरोबर. आता याच्यामध्ये काय होतं की काही जे पैसे असतात ते तुमच्या DCPS मध्ये, बरोबर, किंवा त्याला आपण NPS म्हणतो, त्याच्यामध्ये कटतात, बरोबर. तर बघा याच्यामध्ये काय काय कट होतं तुमचं. तर हा टॅक्स तुमचा 200 रुपये कटला. त्यानंतर GIS 360 रुपये कटला. रेव्हेन्यू स्टॅम्पचा 1 रुपया कटला, ठीक आहे. त्यानंतर 5,534 रुपये आणि 3,953 रुपये, म्हणजे असे एकूण तुमचे 10,048 रुपये इथं काय होतात, कट होतात. आणि हे डिडक्टेड ॲडजस्टमेंट, बरोबर, म्हणजे इथं तुम्हाला बघा ग्रॉस ॲडजस्ट झाले की नाही, इथं दिलेलं आहे ग्रॉस ॲडजस्ट, हा तुमचा इथं बघा NPPS मध्ये ॲड होतो आणि DCPS मध्ये 3,353, म्हणजे असे एकूण हे तुमचे NPS मध्ये ॲड होतात. आणि तुम्हाला इन हँड जर म्हणलं तर 40,411 रुपये तुम्हाला इथं तुमच्या अकाउंटमध्ये मिळतात, ठीक आहे. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला S9ची पेमेंट स्लिप आणि त्यानंतर तुम्हाला जो इन्क्रीमेंट होतं ते पण तुम्हाला याच्यामध्ये सगळं मी दाखवणारच आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला माहिती मला द्यायची होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काही प्रश्न असेल तर मग तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. त्यानुसार मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. चला तर थांबूया. गुड बाय, टेक केअर.